आता बातमी आंतरराष्ट्रीय जगतातून गाझा पट्टीवरून इस्रायलवर रॉकेट हल्ला करण्यात आलाय। इस्रायलच्या अश्कलोन आणि तेल अविव या दोन शहरांमध्ये अनेक क्षेपणास्त्र डागण्यात आले आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे रॉकेट रहिवासी परिसरात पडले आहेत। या हल्ल्याशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। टाइम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार हा दहशतवादी हल्ला असून होती कॅम्प डेव्हिड ॲग्रीमेंट सारखा ॲग्रीमेंट देखील वर्कआउट झाला होता। पण अचानक ज्या पद्धतीने पुन्हा एकदा इस्रायलवरती हल्ले सुरू झाले, रॉकेट हल्ले सुरू झाले, ते देखील रहिवासी वस्त्यांवरती सुरू झालेले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा तणाव वाढला आहे। इस्रायलनी याला युद्धजन्य परिस्थिती म्हणून घोषित केलेलं आहे आणि जर हा तणाव वाढला तर याचं रूपांतर हे पुन्हा एकदा मोठ्या संघर्षात होऊ शकतं आणि तो संघर्ष कमालीचा महागात जाईल। याचं कारण असं आहे की ऑलरेडी रशिया आणि युक्रेन यांच्यामधलं युद्ध चाललेलं आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती बऱ्यापैकी ध्रुवीकरण हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती झाल्याचं आपल्याला दिसून येतं आहे। रशिया चीनचा गट आहे, दुसरीकडे अमेरिका, युरोपियन देश हे एक संघटित झालेले आहेत आणि याचं कुठेतरी ह्या संघर्षाचं प्रतिबिंब हे पश्चिम आशियामध्ये देखील पडेल आणि त्यामुळे पुन्हा एकदा एनर्जी क्रायसिस असेल, ऊर्जा स्त्रोतांचा हल्ले करण्यामागे हमास ही दहशतवादी संघटना असते, पण अद्याप हमास या संघटनेने या हल्ल्याची कुठलीही जबाबदारी आणि इस्रायलचा अशा स्वरूपाचा आरोप आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।